मेथीचा हा प्रकार नक्की ट्राय करून बघा. नेहमी तुम्ही याच पद्धतीने कराल. अगदी साधी सोपी कुठलेही मसाले न वापरता आज आपण डाळ मेथी केलेली आहे. चला तर पाहूया. मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि पाव वाटी थोडीशी मुगाची डाळ 2 चमचे टाकली तरीही चालेल. स्वच्छ धुवून घ्या आणि कुकरला थोडीशी हळद टाकून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायची आहे. या प्रकारे मुगाच्या डाळीने थोडीशी घट्टसर होते डाळ. तुम्हाला फक्त तुरीची वापरायची तरी वापरू शकता किंवा पाहिजे तर तुम्ही मिक्स डाळी वापरा, तेही छान लागतात. आता कढईमध्ये तेलामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घेतले. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर कांदा आणि लसूण घेतलाय. कांदा बारीक कट करून घ्या म्हणजे पटकन तेलामध्ये फ्राय होतो आणि पूर्ण लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर एक टोमॅटो मी बारीक कट करून घेतलाय किंवा किसून घ्या तरीही चालेल, म्हणजे तेलामध्ये छान शिजून जातो. लालसर होईपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे. हे पहा, कांदा टोमॅटोला छान तेल सुटलंय. यात आपल्याला फक्त बेसिक मसाले वापरायचे आहेत. कुठलेही आपण एक्स्ट्रा मसाले वापरलेले नाही आहेत. त्याच्यामुळे ही भाजीची ओरिजिनल जी टेस्ट असते मेथीची ती मस्त लागते. अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, आणि त्यात मी लाल मिरच्या टाकल्यात फोडणीमध्ये. तुम्ही तेलामध्येही टाकू शकता अशा चटपटीत लागण्यासाठी. आता हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे. मसाले तेलामध्ये परतल्यानंतर मेथी स्वच्छ धुवून कट करून घ्या आणि पाणी निथळत ठेवा, म्हणजे शक्यतो कमी पाणी वापरा त्याच्यामध्ये. जे पूर्ण पाणी आपण धुतलेले ते पिळून मेथी वापरायची आहे. मेथीची एक जुडी मीडियम साईजची घेतली आहे मी. त्याला स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे बारीक. वरतून मीठ टाका चवीनुसार. आता मेथीला पाणी सुटतं, त्याच्यामुळं वेगळं पाणी न टाकता त्यातच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. एक 5 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे मीठ टाकले मिठालाही पाणी सुटेल. हे पहा, याला छान परतून घ्यायचं आहे. शक्यतो मेथी तेलामध्ये शिजवा, म्हणजे त्याचा अजून जास्त टेस्ट येते आणि जेव्हा आपण डाळ टाकतो त्यावेळा मेथी कच्ची नाही लागत. गॅस थोडासा फास्ट करून आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे. हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला मेथी शिजवून घ्यायची आहे तेलावरतीच. एक 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मेथीचं पूर्ण पाणी आटलंय आणि मस्त अशी चमचमीत होते. जेव्हा पूर्ण पाणी आटेपर्यंत तुम्ही तेलामध्ये शिजवताना तेव्हा छान असं मस्त रंग येतो मेथीला आणि चवही छान येते. तर तुम्ही तशीच पाण्यामध्ये शिजवलीत तर त्याची टेस्ट एवढी छान नाही येणार. आता तुरीची डाळ टाकून घेऊया, जी आपण शिजवून घेतली ती मुगाची आणि तुरीची. मुगाच्या डाळीने थोडासा घट्टसरपणा येतो डाळीला आणि चवही छान लागते. जसं आपण मेथीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ ॲड करतो तशीच. तुम्ही हवं तर हरभऱ्याची डाळही टाकू शकता. आता आपली मेथी शिजलेली आहे आणि डाळही शिजलेली आहे. मेथीच्या डाळीला थोडीशी एक 5 मिनिटानंतर उकळी आल्यानंतर आपली डाळ तयार आहे. हे पहा, मस्त अशी चटपटीत डाळ तयार आहे. तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून घ्या. आता ही डाळ आपण पोळीसोबत किंवा भातासोबत मस्त लागते. याला थोडीशी अजून चटपटीत बनवण्यासाठी आपण वरतून तडका ॲड केला आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही तडका ॲड करू शकता, तेही छान लागतं. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चटपटीत मस्त अशी डाळ मेथी करून बघा. थँक्यू.